भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। कहीं ऐसी दशा भगवान परमात्म्याला आठवत असताना सज्जना हो, त्या परमात्म्याची आठवण काढत असताना डोळ्यातून अश्रूचे थेंब आले पाहिजे। त्याला म्हणतात परम प्रेम। नारदाने सांगितलं ते कसं करावं, यथा व्रज गोपिकांना उदाहरण सांगतात, त्या वृंदावनातल्या गोपिकांसारखं प्रेम देवावर करावं। ज्या दिवसापासून कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून गेला, त्या दिवसापासून त्या गोपिका सज्जन हो यमुनेच्या काठावर जाऊन बसतायत। त्या यमुनेच्या पाण्याकडे पाहावं, निळ्या रंगाचं पाणी त्यांना दिसतंय आणि त्या गवळणी त्या निळ्या रंगाकडे पाहून त्या नीलवर्ण असणाऱ्या मेघ श्यामाला आठवतात। त्या कृष्ण परमात्म्याची याद आली की डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत। अखंड कोणीच बोलत नाही, फक्त रडतात सज्जन। जीवनामध्ये कधीतरी एखाद्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झाला पाहिजे। कधीतरी सज्जन हो, जसं त्या गवळणी भगवंताच्या विरहामध्ये रडत होत्या ना, तसं एकदा तरी डोळ्यात अश्रूचे थेंब आपले आले पाहिजे। कारण भगवान को यदि पाना है तो कहते हैं भगवान कैलाश महाराज, भगवान गाने से और भगवान रोने से मिलते हैं। देवाला जर प्राप्त करायचं असेल तर गाण्यानं देव भेटतो सज्जन हो, रडण्यानं त्याच्यासाठी रडण्यानं देव भेटतो। काहीच बोलत नाही गवळणी सज्जन हो, फक्त रडतात। भगवंताची आठवण एक क्षणभरही क्षणभरी न विसंबे जगत्रय जीवना। एक क्षणभर सुद्धा त्या गोपिका विसरत नाही देवाला। आठवण येते त्या भगवान परमात्म्याची, ज्या लीला माझ्या भगवान परमात्म्याने त्या गोपिकांच्या समोर केल्या। जाताना देव म्हणले होते, भगवान परमात्मा म्हणले होते, परसों आऊंगा कह करके चला गया था, बरसों बीत गए फिर भी नहीं आया। अब आती है बस उसकी याद। हमें उसकी याद आनी चाहिए, फिर उस याद को वो उल्टा कर देगा। फिर हम
हमारी उसको दया आई। लो आ गई उनकी याद, वो नहीं आई। लो आ गई उनकी याद, वो थर थरा रही है अब शम्मे जिंदगी की, उजड़ी हुई मोहब्बत महिमा है दो घड़ी की, उजड़ी दो घड़ी की। काय म्हणतात थोडं, मर कर ही हम मिलेंगे, जीते जी मिल ना पाए। लो आ गई उनकी याद, वो नहीं आए। याद आली पाहिजे भगवंताची सज्जन हो। जेव्हा आपल्याला त्याची याद येईल तेव्हा त्याला आपली दया येईल, आणि आपली दया आल्यानंतर त्या गवळणी जेव्हा रडत बसल्या होत्या ना, कुणी एक साधू त्या गोपिकांना जाऊन विचारतोय, अरे गवळणीनो, असं या यमुनेच्या काठावर रडत बसण्यानं काय तो परमात्मा येणार आहे का? अरे काय भेटणार आहे तुम्हाला? त्या गवळणी काहीच बोलत नाहीत, बस फक्त रडतायत सज्जन हो। रुरुदु सुस्वरम राजम कृष्ण दर्शन लालसा। रडण्याच्या पेक्षा दुसरं काही नाही सज्जन हो त्या गोपिकांच्या जीवनामध्ये। त्या गोपिका त्या साधूला म्हणतात, साधू महाराज, त्याच्यावर विश्वास नाही आम्हाला, तो येईल का नाही, पण आमच्या अश्रूवर नक्की आम्हाला विश्वास आहे। जर आम्ही त्याच्यासाठी हे डोळ्यातले अश्रू जर ढाळले ना, ते एक ना एक दिवस तो कृष्ण परमात्मा आमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी नक्की येणार, एक दिवस तरी येईल तो परमात्मा। विश्वास त्या गोपिकाच्या अंतःकरणात सज्जन, प्रेम केलं त्या गोपिकांनी भगवान परमात्म्यावर, सगळं देह भान विसरून गेलं त्याच्यासाठी।